यावेळी मान होता. मसलेकर ग्रामस्थांच्या डोक्यावरनं पादुका नगर प्रदक्षिणेसाठी रवाना झाल्या, त्याची ही दृश्य आपण पाहतोय. नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर पादुका पालखीत विराजमान होतील आणि पुढे ही पालखी पंढरीच्या दिशेने रवाना होणार आहे. तुकाराम महाराजांच्या पादुका आहेत त्या आपण एबीपी माझाच्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवूया. संग्राम मसलेकर या कुटुंबाकडनं या पादुका या सगळ्या मंदिर परिसरात त्याची प्रदक्षिणा घातली जाते आणि नंतर त्या पालखीत ठेवून त्या मार्गस्थ केल्या जातात. आपल्यासोबत मसलेकरांचे हे आहेत. काय नेमकं वैशिष्ट्य आहे या पालखीचं? तुकाराम महाराजाच्या पादुका न्यायला लोकांच्या म्हणजे रजाकाराच्या वेळेस तकलीफ होत होती. त्यावेळेस संत जगद्गुरु तुकाराम महाराजाचा मान हे गंगा मसलेकराला आम्हाला खूप वर्षापासून आलेला आहे जुना, आणि त्याच्या आज पादुका आम्ही उचलून सर्व जमीनदारी ही मसलेकरावर आहे. 1 महिनाभराची पंढरपुरापर्यंत आणि पंढरपूरहून देऊपर्यंत इथपर्यंत आणण्याची जिम्मेदारी आमची गंगा मसलेकरातर्फे त्यांच्याकडे आहे. मसलेकर जे कुटुंब आहे ते सगळे मिळून गेल्या अनेक वर्षांची जी परंपरा आहे ती परंपरा जपत ही जी मानाच्या ज्या पादुका आहेत त्या सगळ्या पादुका या मंदिर परिसरात प्रदक्षिणा घालतात. नंतर त्या पादुका पालखीत ठेवल्या जातात आणि याच पादुकांचं दर्शन घेण्यासाठी अनेक वारकरी या वारीत सहभागी होत असतात आणि त्याच पादुका आपण आता साधारण आपण या एबीपी माझाच्या प्रेक्षकांना दाखवल्या आहेत. कॅमेरामॅन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, देहू, पुणे. पंढरीच्या वारीच्या उत्साहाला उधाण आलेलं आहे. यावरतीच आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा.